जब तक ना हो सफल नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ऐसा वृद्ध वाक्य बोलने वाली हमारी बुआ जी डॉक्टर सुनीता डाकले, आपको बहुत बहुत शुभकामनाएं। भूल गए गुलशन गए बुलबुल की सवारी आई, जरा दिल थाम के बैठिए मेरे प्यारे मासी जी सुनीता डाकलिया, इनकी रिटायरमेंट की बारी आई। बहुत बहुत शुभकामनाएं, धन्यवाद। से समुद्र की लहरें हुई तूफानी, तेज बारिश में चारों ओर पानी पानी, तेज बारिश में चारों ओर पानी पानी, परेशानी में हे हमारा दिल मची है त्राही त्राही, परेशानी में हे हमारा दिल मची है त्राही त्राही, पर आशा है सरस्वती माता ने हर एक पे कृपा है बरसाई, पर आशा है सरस्वती माता ने हर एक पर कृपा है बरसाई। ऐसे ही सरस्वती माता ने हमारे प्यारे बुआ जी पर कृपा बरसाई और उन्होंने अपनी पीएचडी कंप्लीट की और अपना खुद एक मकान अपने जिंदगी में हासिल किया है। ऐसे ही हमारे प्यारे बुआ जी को मेरी तरफ से हार्दिक हार्दिक शुभकामनाएं, धन्यवाद। पानी की प्रत्येक बूंद में महासागर बनने की शक्ति है, बीज के प्रत्येक अंश में वटवृक्ष होने की क्षमता है, और वैसे ही हमारी लाडली बुआ डॉक्टर सुनीता जी डाकले, इन्हों में कुछ कर दिखाने की खासियत है। नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों से 100 बार बिखरती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ऐसे कहने वाली हमारी मासीसा डॉक्टर सुनीता डाकले। जय जिनेन्द्र। पीने को हर बार प्यास चाहिए, उड़ने को हर बार नया आकाश चाहिए, अतीत की स्मृति में जिया नहीं जाता, जीने को हर बार नया विश्वास चाहिए, और यही नया विश्वास का दूसरा नाम है हमारी बुआ डॉक्टर सुनीता जी डाकले। धन्यवाद। आयुष्य असं सुंदर निरोगी राहो आणि जाओ ही देवाचरणी प्रार्थना करते। तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही ईश्वरचरणी प्रार्थना करते। आणि जाता जाता फक्त आंटी तुमच्यासाठी सांगू इच्छिते, या श्वेतांच्या शब्दामार्फत सांगू इच्छिते, नारी घर की शान है, नारी समाज की आन है, अगर नारी ना होती तो ना होते राम कृष्ण भगवान है। पुनश्च अशा या नारी शक्तीला विद्या वाचस्पती सुनीताजी प्रवीणजी डाकले राठोड यांना राठोड कुटुंबियातर्फे खूप खूप मनपूर्वक या सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आई वडिलांचं लाडकं असं हे सदा आनंदी आमच्या 7ही बहीण भावंडामधलं नाजूक सर्वात कनिष्ठ परंतु श्रेष्ठ असे सुनीता रूपी कन्या रत्न, ज्यांनी सुसंस्काराचे पान करून केलं जतन, लहानाचं मोठं केलं, शिक्षण झालं व पुढे निसर्ग नियमाप्रमाणे लग्न करून सासरी पाठवलं। सासरी पण धर्मनिष्ठ वात्सल्यमूर्ती असे सासू सासरे पोपटलालजी व राजीबाईंनी आपल्या सगळ्यात धाकट्या सुनेला पुढील शिक्षणास प्रोत्साहित केलं। शांत सोज्वळ प्रति प्रवीणजींचा पण अनमोल साथ मिळाला आणि म्हणून आज या सुनीता मॅडम उच्च शिक्षित झाल्या। त्यातच 2 सुपुत्रांचा सांभाळ करता करता प्रपंचाच्या नैतिक जबाबदाऱ्या सांभाळून आपल्या लेकराला आजीकडे सोडून कोल्हापूरहून एमफिल केले व प्रथम श्रेणी प्राप्त केली। कॉलेजमध्ये जॉब जॉईन केला। पहाटे 4 वाजता उठायचे, सर्वांचा नाश्ता टिफिन तयार करून ठेवायचा आणि ड्युटीवर हजर व्हायचं। एवढंच नाही तर एकेकाळी हडपसरवरून ओतूरला जावं लागायचं। दिवाचं रान केलं, थंडी ऊन पाऊस वारा कधी बघितला नाही। आपली जिद्द चिकाटी मेहनत अपार कष्ट सहन केले। कुठे ओतूर ने कोठे हडपसर, मिळेल त्या वाहनानं जायचं। पहाटे 4 वाजता सर्वांचा नाश्ता टिफिन करून निघायचं। असा खडतर जीवन प्रवास बघून आम्हा सर्वांचे डोळे भरून यायचे।
परंतु मॅडमने हाल अपेष्टा आणि कष्ट सहन करून आपला धीर सोडला नाही. त्यांचं पुढचं शिक्षण चालू ठेवून PhD सारखी उच्च पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे आज मॅडमची दोन्ही मुलं पुष्कर, पराग व सुनांच्या रूपाने दोन्ही मुली उमा व शिविका हे चौघे देखील उच्च शिक्षित डॉक्टरेट आहेत. एका कवीने म्हटले आहे, घणाचे घाव सोसावे तेधवा देव पद पावे. तर असं या सुनीता डाकले मॅडमच्या बाबतीत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सांगायचं झालं तर एवढ्या मोठ्या पदावर असूनही मॅडम सगळ्यांशी मिळून मिसळून राहतात, थोरा मोठ्यांचा आदर करतात, परंतु दोस्त आणि दुश्मनाप्रती पण समभाव आहे. असं म्हणतात की ज्ञान व पदवी मिळवणे एक वेळेस सोपे आहे. ज्ञान व पदवी मिळवणे एक वेळेस सोपे आहे, परंतु ते मिळाल्यावर पचवणं फार अवघड आहे. ते मिळाल्यानंतर पचवणं फार अवघड आहे. ज्ञानाचा अजीर्ण घमंड आहे. हे सर्व पचवून एक व्यक्ती म्हणून सामान्य जीवन आज मॅडम जगतात. विद्या विनयेन शोभते, विद्या विनयेन शोभते. जेथे विनय नम्रता तेथे ज्ञान टिकते. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज या सुनीता डाकले मॅडम आहेत. एवढ्या मोठ्या पदावर असूनही साधेपणाने वागतात. असे हे व्यक्तिमत्व मोठ्या सौभाग्यानं आपल्यास लाभलं. खरोखर मॅडम, तुम्ही आम्हा सर्वांचं भूषण आहात. अशाच तुम्ही पुढेही प्रगतीपथावर वाटचाल करत राहा. निज सदा स्वस्त मस्त चिरायू व्हा ही त्रिकाल प्रभुचरणी प्रार्थना करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. म्हणतात ना, सोन्याला जितके तापू तेवढी चकाकी जास्त येते. तसेच आमच्या सुनीताचे आहे. सुनीता ही माझी धाकटी बहीण. एका सामान्य कुटुंबात तिचा जन्म झाला. आमच्या घरची परिस्थिती हलाखीची असताना तिने तिचे शिक्षण पूर्ण करून पदवीधर झाली. पुढे लग्न झाले, पण तिने तिची जिद्द सोडली नाही आणि आपल्या 8 महिन्याच्या बाळाला आजीकडे ठेवून कोल्हापूर येथे MPhil ची परीक्षा पास झाली. तिच्या सासऱ्यांना तिचा फार अभिमान वाटे. त्यांनी तिला खूप प्रोत्साहन दिले व तिच्या पतीचीही तिला खूप चांगली साथ मिळाली आणि तिला अण्णासाहेब मगर कॉलेजला सर्व्हिस मिळाली. बदली झाल्यावर तिने PhD करून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली आणि आज प्राध्यापिका सुनीता प्रवीणजी डाकले म्हणून तिची ओळख आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझे राठोड कुटुंबियामध्ये माझा जन्म झाला. माझ्या कुटुंबाने मला संकटाला सामोरे कसे जायचे, चिकाटीने, आत्मविश्वासाने, जिद्दीने कुठलंही काम कसं करायचं हे शिकवलं. या ठिकाणी मी काम करताना मला या सर्वांची साथ लाभली आणि म्हणूनच मी हा टप्पा पार केला. माझे 1ली ते 5वीपर्यंतचे शिक्षण संगमनेर महाविद्यालयामध्ये, 1ली ते 10वीपर्यंतचे शिक्षण सर्टिफिकेट हायस्कूल आणि महाविद्यालयीन शिक्षण संगमनेर महाविद्यालय येथे झाले. मी शिक्षण घेत असताना मला अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे खरोखरच माझे व्यक्तिमत्व खूप विकसित झाले. सर्व्हिसच्या कालावधीसाठी जे शैक्षणिक पात्रता लागतील ते सगळे टप्पे मी पार केले. हे टप्पे पार करत असताना माझ्या सासूबाई, माझे कुटुंबीय, माझे स्नेही तसेच माझे सासरे, माझी आई यांचे मला खूप सहकार्य लाभले आणि म्हणूनच हा टप्पा, अवघड टप्पा मी पार केला. माझे MPhil चे शिक्षण घेण्यासाठी मी कोल्हापूरला गेले. त्यावेळेस माझा मोठा मुलगा हा खूप छोटा होता, म्हणजे 1 वर्षाचा
संबंध आला आणि त्यामुळे माझा जनसंपर्क वाढला आणि त्याचा फायदा मला नक्कीच झाला. तसेच मला या सगळ्या महाविद्यालयामध्ये काम करत असताना वेगवेगळे विषय शिकवण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामुळे अनेक विषयांचा माझा अभ्यास झाला. मला आता काहीच नाही की कुठलाही विषय द्या, मी अत्यंत उत्कृष्ट रीतीने तो शिकवू शकते. त्या सगळ्या बदलीचा फायदा मला त्या ठिकाणी झाला. अकोली महाविद्यालयामध्ये काम करत असताना मला आवटी मॅडम असतील, मोले मॅडम असतील, कोरकर सर असतील, तसेच स्वाती मॅडम असतील, त्याचप्रमाणे सातव सर असतील, यांचे खूप सहकार्य मिळाले. मी त्या ठिकाणी काम करत असताना मला या सगळ्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे आम्ही सगळे एकच वयाचे होतो आणि त्यामुळे या सगळ्यांचे सहकार्य लाभले आणि उत्कृष्ट रीतीने तिथे मी काम करू शकले. त्याबद्दल मी त्या सर्वांची ऋणी आहे. हे ऋणी कधीच विसरू शकणार नाही. त्यानंतर माझी सासवड महाविद्यालयामध्ये बदली झाली. सासवड महाविद्यालयामध्ये बदली झाल्यानंतर पितृतुल्य असणारे माझे गुरुवर्य दिघे सर असतील, कळसकर सर असतील, गोंडारे सर असतील, भंडारी मॅडम असतील, त्याचप्रमाणे थोरात मॅडम असतील किंवा कळसकर सर असतील, चोडिया सर असतील, या सर्व थोर व्यक्तींबरोबर मी काम केले आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जे जे काही चांगले होते ते घेण्याची मला संधी मिळाली आणि निश्चितपणे त्या संधीचं सोनं केलं. मला असं सांगावं वाटतं की त्यांच्याबरोबर काम करताना मला खूप मजा आली आणि तोही टप्पा मी पार केला. त्याच्यानंतर माझी ओतूर महाविद्यालयामध्ये बदली झाली. ओतूर महाविद्यालयामध्ये भंडारी मॅडम साक्षीला आहे की त्या म्हणतात तू ये तिकडे, आपण दोघी मजेत जाऊ. पण ज्या दिवशी माझी तिकडे बदली त्याच दिवशी त्यांची इकडे बदली. तिथेही मला जीएम डुंगरे सारखे सहकारी मिळाले. सानप सर होते, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी काम करताना काटे सर होते, अवघडे सर होते, सातव सर होते. त्यामुळे त्यांच्यामुळे मी तिथे खूप छान पद्धतीने काम करू शकले. कारण तो लांबचा पल्ला आहे, रोज मी अपडाऊन केले. या लांबच्या पल्ल्यामध्ये जाण्यासाठी या सर्वांची साथ मला लाभली आणि तिथे मी उत्कृष्टपणे काम केले आणि म्हणून मी या सर्वांची ऋणी आहे. कारण त्यांची साथ नसती तर तो टप्पा मी पार पाडू शकले नसते. तिथे मला BJ जाधव सर होते प्राचार्य, त्यांनी खूप साथ दिली, त्यांचीही मी सदैव ऋणी आहे. त्याच्यानंतर माझी परत अकोलीला बदली झाली, परत सासवडला बदली झाली आणि मी हडपसर महाविद्यालयामध्ये रुजू झाले. हडपसर महाविद्यालयामध्ये तिथेही माझे गुरुवर्य ननवरे सर आहे, ते समोर बसलेलेच आहे. तसे जगताप सर होते, सातव सर होते, रावत सर होते, यांच्याबरोबर मी काम केले. आवटी मॅडम होत्या. त्याचप्रमाणे छोटे माझे सहकारी डोके सर असतील, बागमोडे सर असतील किंवा झेंडे सर असतील, माने मॅडम असतील, या सगळ्यांबरोबर मी काम केले. खरे तर हे काम करताना छोटे असो की मोठे असो त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळते.